लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर मी खरं बोललो असतो तर सरकारच आलं नसतं. म्हणजे राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे त्या संदर्भात जर मी खरं बोललो असतो तर महायुतीचं सरकारच आलं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. ते काय बोललेत मी त्याविषयी ऐकलं नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंची भूमिका लाडक्या बहिणीच्या बाबत अत्यंत स्पष्ट आहे आणि त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करूनच त्यांनी ही योजना आणली होती आणि पुढं पण ही योजना कायम चालू राहील अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं घेतलेली आहे आणि त्यामुळं ते काय बोललेत त्यांचा व्हिडिओ मी ऐकलेला नाही. पण राज्याची आर्थिक परिस्थिती काय होईल यावर विरोधी पक्ष तर अगोदर 7,000 रुपये 9,000 रुपये खटाखट पैसे देणार म्हणत होता. विरोधी पक्षाकडे याच्याबद्दलचं नियोजन नाही. त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये ज्या काही योजना आणल्या त्या त्यांच्या बजेटच्या जवळपास 47% ते खर्च करतायत. तेलंगणामध्ये तेव्हा त्यांनी ती योजना आणली होती तर त्या बजेटच्या 33% ते पैसे खर्च करतायत. महाराष्ट्राच्या बजेटच्या 7% पैसे खर्च फक्त ही लाडकी बहीण योजनेवरती होत आहेत. आकडा मागं पुढे एखादा असू शकतो, परंतु महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहूनच ही योजना अंमलात आणली होती. मी याविषयी सभागृहामध्ये पण मागच्या अधिवेशनामध्ये या विषयावरती व्यवस्थितपणे भूमिका मांडली होती. त्यामुळं महाराष्ट्र हे प्रगल्भ राज्य आहे आणि देशभरामध्ये जी काही मोजकी राज्य आहेत ज्यांची आर्थिक सुबत्ता आहे त्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव असल्यामुळं व्यवस्थित घडी आणि देवाभाऊ मुख्यमंत्री आणि अर्थ विषयामध्ये अत्यंत तज्ज्ञ असल्यामुळं व्यवस्थितपणे मार्ग काढतील. मात्र या बैठकीआधी जयंत पाटील आणि अजितदादांमध्ये जवळपास 1.5 तास बंद दारात चर्चा झाली. कसं बघताय याकडे? मला काय ह्या सगळ्या गोष्टीचं विशेष वाटत नाही, कारण तुम्हाला जयंतरावची परिस्थिती पूर्णपणे माहीत आहे. जयंतराव हा काय लढाऊ माणूस नाही, लढण्याची क्षमता पण नाही, संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही. डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये आणि त्यामुळं सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत. हे सामान्य लोकांना पण माहीत आहे. हे काय मीच बोलतो आहे अशातला भाग नाही. सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे. मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय. पण एका बाजूला दुसऱ्या बाजूला अजितदादांसोबत देखील 2 तास चर्चा. हे बघा, त्यांची आता भूमिका काय आहे ती त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. लोकांना त्यांची भूमिका कळालेली आहे. हे पूर्णपणे शरण आलेले आहेत. मग ते कोणाकडे येतील कसे येतील तो माझा विषय नाही. भारतीय जनता पार्टीचा मी तर वरिष्ठ नेता नाही, परंतु लोक ज्या पद्धतीनं सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाकडे पण काही अपेक्षेनं लोक बघत असतात. जे लोक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मिरवत होती तर त्या लोकांची जबाबदारी असते. जेव्हा सरकार येतं तेव्हा विरोधातसुद्धा भूमिका मांडणारी लोकं लागतात. 2019ला राज्यातल्या जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्रीपदाचं बहुमत दिलं होतं. ते बहुमत चोरलं. त्या बहुमताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यामध्ये हे पण होते, परंतु देवाभाऊ रडत बसले नाहीत. विरोधी पक्ष नेत्याची त्यांच्याकडे जबाबदारी मिळाली आणि तेव्हा कोविडचा काळ होता. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नव्हते, पण आमचा विरोधी पक्ष नेता प्रत्येक जिल्ह्यात जात होता, प्रत्येक हॉस्पिटलला जात होता आणि प्रत्येक विषयामध्ये सभागृहामध्ये भूमिका मांडत होता. देवाभाऊ जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुम्ही बघा अत्यंत प्रभावीपणे त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका सरकारकडे मांडली. सरकारकडून काही गोष्टी होत नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी मानगुटीवरती बसून लोकशाहीच्या मार्गातून करून घेतल्या विरोधी पक्ष नेते म्हणून. आता तुम्हाला विरोधात कोण माणूस दिसतोय का? जरा विरोधात बोललं का परत सरकारच्या बाजून बोलते. म्हणजे विरोधकाकडे माणूसच तसा सक्षम राहिला नाही की जो महाराष्ट्रातल्या जनतेची बाजू मांडेल. त्याची गरज पडणार नाही, कारण देवाभाऊंसारखा एक महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागाची माहिती असणारा, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, कोकण आणि शहर विभाग या सगळ्या विभागातले प्रश्नाची जाण असणारा नेता महाराष्ट्राला मिळाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तर कामं जोरात सुरू आहेत. त्यामुळं विरोधी पक्षाला आवाज उठवण्याची गरज पडणार नाही, परंतु त्यांच्यात ती धमक राहिलेली नाही. पण जयंत पाटील मुळामध्ये जयंत पाटील हा आता महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा विषय राहिला नाही. नीट विषय हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. त्यांचा एक भाचा आमदार होता जो त्यांचा समर्थक होता आणि दुसरा आमदार समर्थक होता ते शिराळ्याचे मानसिंगराव नाईक साहेब होते. दोघंच आमदार त्यांचे समर्थक होते. ते प्रदेशाचे अध्यक्ष असताना, ते सरकारमध्ये मंत्री असताना, म्हणजे अत्यंत प्रभावी असताना आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र असताना. आता त्यांचा भाचा पडला, त्यांचा समर्थक मानसिंगराव भाऊ पडले. समर्थकच नाही माणूस. मी 40,000 मतांना आलो आहे, जयंतराव 11,000 मतांना आला आहे. जयंतरावकडं ती ताकद राहिली नाही. हे बघा, आम्ही सगळे धनगराची पोरं आहोत.
शेतकऱ्याची पोरं आहोत. जेव्हा आपण एखादी म्हस बाजारात घ्यायला गेलो, सांगोल्याचा बाजार आम्हाला जवळ आहे, खरसुंडीला वर्षातून 2 वेळा यात्रा असते, तर काही लोक आमच्यातली ज्यांना ह्या जनावरातली जाण नाही ती लोक काय बघतात, जनावराला कास मोठी तर ही दूध देत असेल, पण ते जनावराची कास बघून ही दूध जास्त देईल म्हणून ते घरी घेऊन येतात आणि घरी आल्यानंतर ती दूधच देत नाही, कास दूध चोरते ती. जयंतराव कासेला मोठा असणारी म्हस आहे, दुधाला नाही, पण ही लोकांना कळना महाराष्ट्रातल्या. हे आमच्या मोठ्या जी लोक महाराष्ट्रातले त्यांना जयंतराव फार मोठा माणूस, जयंतराव किरकोळ माणूस आहे. जयंतरावनं लोकांनी फक्त 11,000 आणून ठेवलं आहे. त्यांच्या विरोधात सक्षमपणे जर कोणी लढलं असतं तर 50,000च्या मताने हा माणूस पडला असता. त्यामुळं मला तर तो फार सिरियस विषय जयंतरावच्या विषयी अजिबात वाटत नाही. तो कुठं गेला काय गेला ते आता एकदम घरघर लागलेला माणूस आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कुठंही त्यांचा प्रभावी गट नाही. बाकीच्या जिल्ह्यात तर कोल्हापूरमध्ये कोण आहे का? तुम्ही आता कोल्हापूरमध्ये बोलता, एक माणूस नाही त्यांचा. साताऱ्यात आहे का? नाही. सोलापुरात आहे का? पलीकडे जायचा प्रश्न नाही. राहिला कुठं? सांगली जिल्हा. तर सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये संबंध नाही. जतमध्ये त्यांच्या पोराला निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी चाचपणी केली, वर्षभर बॅनर इकडं तिकडे केलं, कुठल्या त्याच्या सर्वेतच येणार. त्यामध्ये सर्वे त्यांच्याकडे कंपनीला मोठे आहे, ते रिपोर्ट घेतं आहे, त्या सर्वेत येणार. त्यांनी परत हातकणंगले लोकसभेचा प्रयत्न केला, पोराला निवडणूक लढवली, तुम्ही साक्षीदार आहे, हातकणंगलेमध्ये सर्वे आला नाही. मग आता राहिलं काय? इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही. आणि इस्लामपूरमध्ये सुद्धा लोकांनी फार एकदम काठावर आणून ठेवलं आहे. पुढच्या वेळेस ते राजकारणात राहू शकत नाहीत. समजा तिथं एक चांगला सक्षम उमेदवार सदाभाऊंसारखा किंवा त्यांचा मुलगा सागर खोतांसारखा जरी उमेदवार पुढच्या वेळेस ताकदीनं लढला तर हा उमेदवार पडू शकतो. आणि मी आहेच की, सगळे बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागे लावणार. दुसरा एक प्रश्न पदवी ही मोठी असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. कारण छगन भुजबळ यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की आता महात्मा फुले यांना ज्या पद्धतीनं भारतरत्न द्या अशी मागणी होते, तर महात्मा ही पदवी त्यांची ऑलरेडी महत्त्वाची आहे, असं असताना भारतरत्नाची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दिला तर योग्यच आहे, पण भारतरत्न मोठा की महात्मा? हे बघा, आता कुठला पुरस्कार मोठा ह्याची तुलना करण्यापेक्षा माननीय छगन भुजबळ साहेब हे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये गेल्या 50 वर्षांपासून जास्तीचा काळ ते काम करतायत, तर त्यांनी जे विचारपूर्वकच हे स्टेटमेंट केलं असावे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्याविषयी लोकांच्यामध्ये प्रचंड मोठी आस्था आहे, भावना आहे, पण लोकांची मागणी असते की बाबांनो भारतरत्न द्या, आता अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या अशी मागणी पुढे येते. तर आता त्याची तुलना करण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते मत अत्यंत विचारपूर्वकच केलं असावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.